ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता प्रियाची रवानगी पुन्हा एकदा जेलमध्ये रविराजाने केलेली आहे आणि आता रविराजांना बबलीचा कान आणि सायलीचा पळवलेलं गाठोडं आणि आता पुराव्यासकट जे काही मिळालं आहे आता त्याच बबली म्हणजे प्रियाला पोलिसाच्या हवाले करत आता काय धमाल केला आहे तो या भागात पाहूया। इकडे प्रिया सायलीला सांगत असते की तू इथे सारखी सारखी येतेस म्हणून मी मुद्दाम म्हणून प्रतिमाला त्रास देते आणि तू जर इथे यायचं बंद केलंस तर मग मी माझ्या आईला त्रास देणं बंद करीन। तेव्हा सायली विचार करते की माझ्यामुळे प्रतिमा त्याला त्रास होत असेल तर कारणामुळे मी या घरात येणार नाही आणि त्यानंतर सायली निघून जाते। तेव्हा इथे प्रिया विचार करते की आता या प्रतिमाला गोळ्या देऊन देऊन वेडा करायचं, जर प्रतिमा वेडी ठरली तर मला या प्रॉपर्टीवर कब्जा करता येईल। इकडे सायली येऊन रविराजांना सांगते की प्रिया मला बोलली की तू इथे या घरात कधीच येऊ नकोस आणि जर तू या घरात येत राहिलीस तर माझ्या आईला मी त्रास देईन। इथे रविराज विचार करतात की या आता तन्वीचे मनमानी आता मी आता खपून घेणार नाही आणि रविराज बोलतात काय या आता तन्वीला धडा शिकवण्याची वेळ आली आहे आणि रविराज वेगळ्याच मोहिमेला लागतात। अर्जुन गाठोडे मिळाल्यानंतर सावंत इन्स्पेक्टरची भेट घेतो आणि बोलतो की हे गाठोडे मला मिळाले ते तुम्हाला तुमच्या हवाली करतो, जर तुम्हाला आई वडिलाचं तिच्या सत्य मिळालं असेल तर तुम्ही सांगा। तेव्हा इन्स्पेक्टर बोलायला लागतात की मला डिटेल्स मिळाली आहे आणि ते इन्स्पेक्टर सांगायला लागतात की सायली नावाची मुलगी ती बबली आहे। पण इथे अर्जुनला इन्स्पेक्टरचं हे बोलणं पटत नाही। इन्स्पेक्टर बोलायला लागतात ती एका बाईच्या घरात होती आणि त्या बाईच्या घरात चोरी करून ती पळून गेली। तेव्हा अर्जुन बोलायला लागतो हे कसं शक्य आणि अश्विन बोलायला लागतो की सायलीचा स्वभाव बघितला ती अशी करू शकत नाही। तो इन्स्पेक्टर सांगायला लागतात ती एका टेलरची मुलगी होती पण जेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यांची परिस्थिती तिला पोसायची नव्हती म्हणून ती एका बाईला तिने विकून टाकली। त्या बाईने तिला चोरीमारी करायला शिकवलं आणि नंतर ती चोरी बिरी करून तिच्या घरात पण चोरी करून ती पळून गेली। ती सायलीला जुनं आठवतं आणि ती बोलली माझा स्वभाव असा नाही, मी असं करू शकत नाही। अर्जुन बोलायला लागतो असं शक्य नाही, सायलीचा स्वभाव कळता सायली असे करू शकत नाही आणि अर्जुन बोलायला लागतो काहीतरी गडबड आहे, सायलीचं बालपण असं असू शकत नाही। तेव्हा अर्जुन बोलायला लागतो काहीतरी गडबड आठवडा चोरला आणि ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड केलेली आहे। ते सायली बोलायला लागते हे कसं शक्य असू शकतं, माझे आई वडील मला का सोडतील। सायली बोलायला लागते हे काहीतरी गडबड आहे कारण की ते माझे आई वडील नसू शकतात आणि सायली बोलायला लागते जी पोलिसांनी माहिती दिली ती माझी असू शकत नाही, ती प्रियाची असू शकते। आणि सायली सांगायला लागते हे सगळं चोरी करण्यात ती प्रिया एक नंबर होती कारण की आश्रमात चोरी करण्यामध्ये तिचंच नाव होतं आणि जे पण आश्रमात काय पण व्हायचं ना त्या नंबर तिचंच नाव यायचं। अर्जुन बोलायला लागतो तू जे बोलतेस ते मला पटतंय आणि तिने ते तुझं जे गाठोडे चोरले त्याच्या मागे काहीतरी नक्की कारण असेल। तिथे सायली रविराजांना भेटते आणि ती बोलते की जे पण सत्य आम्हाला मिळालंय ना कळलंय ना ते काहीतरी खूप भयंकर आहे। त्यानंतर अर्जुन सायलीबद्दल जी माहिती मिळाली पोलिसांकडून ती सांगतात तर ते रविराज सांगायला लागतात की सायली अशी करू शकत नाही, काहीतरी गडबड आहे कारण की सायलीचा स्वभाव असा आहेच नाही। आणि रविराज बोलायला लागतात की तिने जे 2 गाठोडे चोरले त्याच्या मागे काहीतरी सत्य आहे आणि गाठोडे चोरण्याचं कारण म्हणजे तुझी खरी ओळख ती बदलते आहे। आणि रविराज बोलायला लागते मी तुझी खरी ओळख तुझ्या समोर आणि सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। त्यानंतर रविराज कामाला लागतात आणि ते इन्स्पेक्टरना सांगतात त्यांच्या इन्स्पेक्टरना सांगतात की अशी माहिती मिळाली आणि अशी माहिती एका मुलीची काढायची आहे। ते इन्स्पेक्टर सांगायला लागतात की जे सावंत तुमच्यापर्यंत जे रिपोर्ट दिले आहेत ना जी डिटेल दिली आहेत ना ती खरी आहे। तेव्हा रविराज सांगायला लागतात ती मुलगी तशी नाही, ती त्या घरातनं अशा घरातनं येऊ शकत नाही। त्यानंतर ते इन्स्पेक्टर सांगायला लागतात त्या बबलीची मी तुम्हाला काहीतरी डिटेल देतो कारण की तिला आम्ही पोलीस कोठडीत ठेवलं त्यावेळी आम्हाला तिच्याकडनं जेवढी पण माहिती मिळाली ती तुम्हाला देतो त्यामुळे तुम्हाला काहीतरी समजेल। त्यानंतर रविराज त्या बबलीची कागदपत्र घेतात त्यामध्ये तिची सगळी ओळख जळलेली असते। त्यानंतर रविराज ते पेपर अर्जुन सायलीला देतात आणि ती सायली ते पेपर चेक करत असते, टॅली करत असते तेव्हा तिला समजतं की ती चेक करते तेव्हा तिला समजतं की त्यामध्ये ब्लड ग्रुप लिहिलेला असतो तिचा नसतो। सायलीचा ब्लड ग्रुप हा O पॉझिटिव्ह असतो आणि सायलीचा ब्लड ग्रुप हा O पॉझिटिव्ह असतो। तेव्हा ती सायली बोलायला लागते की ह्याच्यामध्ये ब्लड ग्रुप दिलाय तो वेगळा आहे पण माझा ब्लड ग्रुप O पॉझिटिव्ह आहे। अर्जुन बोलतो बघू त्यानंतर तिथे रविराज येतात आणि रविराज पण ते कागदपत्र पाहायला लागतात। रविराज बोलायला लागतात की ह्या कागदपत्र मला समजते की आता सायली ही बबली नाही। त्यानंतर सायली हे पेपर नीट ओळखून पाहते आणि तिला समजते की हा ब्लड ग्रुप याच्यामध्ये आहे तो प्रियाचा आहे। त्यानंतर हे सगळं सायली रविराजांना सांगते तो रविराज बोलतात की हे सगळं कसं शक्य आहे कारण की तिचा ब्लड ग्रुप O निगेटिव्ह आहे। तो इथे सायली बोलायला लागते की जेव्हा तिचा आश्रमात असताना तिचा अपघात झाला होता तेव्हा तिला रक्ताचं हवं होतं तेव्हा आम्हाला समजलं की तेव्हा तिचं असं रक्तगट आहे। ते रविराज बोलायला लागतात की माझा
रक्तगट O पॉझिटिव्ह आहे आणि आता मी सगळे सोर्सेस लावतो आणि आता काय सत्य आहे ते शोधून काढतो. रविराज सांगायला लागतं ती अर्जुनला, आता मी सायली, माझा आणि प्रियाचा रक्तगट चेक करतो आणि DNA टेस्ट येईल. ह्या सगळ्यामध्ये ते प्रताप सांगायला लहानपण हे सायलीचं असू शकत नाही आणि हे सगळं खोटं आहे, याचा सगळ्याचा सोक्ष लावलाच पाहिजे. नंतर दुसऱ्या दिवशी रविराज हे इन्स्पेक्टरना भेटायला येतात आणि त्यांना हे सगळ्या माहिती सांगतात. त्यांना कळतं तेव्हा इथे रविराजांना कळतं की जे बबली होतं ती बाहेर पळाली ना, तिने खून करण्याचा पण प्रयत्न केला होता. जी चोरी करून त्या रिमांड रूम मध्ये आली तेव्हा ती एका जेलमध्ये असलेल्या एका मुलीचा ती गळा ओढून मारण्याचा प्रयत्न करत होती. ते रविराजांचे डोळे उघडतात. जी मुलगी क्रिमिनल आहे त्या मुलीला मी घरात ठेवलं आणि तिला मी माझी मुलगी समजलो आणि लवकरात लवकर प्रतिमाला तिच्यापासून वाचवायला लागेल ना, ते प्रतिमाला ती काय पण करू शकते. तेच होतं आणि ते प्रिया प्रतिमाला सगळे नसताना तिला गोळी देऊन तिला वेडा करायचा प्रयत्न करते आणि इथे तन्वी आता प्रतिमाला जबरदस्ती गोळ्या घ्यायला सांगते आणि ती बोल तुला आता कोण वाचवायला येऊ शकत नाही, ती सायली पण येऊ शकत नाही आणि मी सायलीचा बंदोबस्त केलाय, ती या घरात आता कधीच पाऊल ठेवणार नाही. आणि त्यानंतर ते रविराज घरी येतात तेव्हा त्यांना कळतं की ही प्रिया ही प्रतिमाचा हात आवळून तिला धमकी देते. त्याच टायमाला रविराज बोलायला लागतात थांबा आणि त्या टायमाला रविराजांची धमाकेदार एंट्री होते आणि त्यांनी ते सगळे DNA टेस्ट घेऊन आलेले असतात. रविराज DNA टेस्टची रिपोर्ट पण घेऊन आलेले असतात. रविराज बोलायला लागतात की सायली काय येऊ शकत नाही घरात, ती या घराची मुलगी आहे आणि ती घरात येऊ शकते. तन्वी बोलायला लागतात मी या घरची मुलगी आहे. तेव्हा ते रविराज बोलायला लागतात क्रिमिनल मुलगी या घरची मुलगी होऊ शकत नाही. आणि रविराज बोलायला लागतात क्रिमिनल माझी मुलगी होऊ शकत नाही, सायली माझी मुलगी आहे. तेव्हा ते तन्वी बोलायला लागते आपलं रक्ताचं नातं आहे. तेव्हा ते रविराज बोलतात आपलं आणि रक्ताचं नातं कधीच नाही. ती प्रिया बोलायला लागतं मी तुमच्या रक्ताची आहे, ती रक्ताची नाही. तेव्हा ते रविराज बोलायला लागतं बस झालं आता तुझं मी लय ऐकलं. रविराज बोलायला लागतात आता तुझे सगळे कडचे चिट्टे आता समोर आलेले आहेत. रविराज बोलायला लागतात मी DNA टेस्ट करून आलो. तेव्हा इथे प्रिया चांगलीच घाबरते. नंतर रविराज प्रियाच्या थोबड्यात देतात आणि त्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांना बोलवतात आणि बोलतात रविराज इन्स्पेक्टरना बोलायला लागतात घेऊन जायला. हिने जे या घरात राहून कारस्थाने केली ते खूप झाली आणि आज जे कारस्थान केलंय ते खूप मोठं केलं आहे. ही प्रतिमाला पुन्हा एकदा औषधं देऊन वेडा बनवायचा प्रयत्न करत होती. पुन्हा एकदा आता रविराजाने प्रियाची रवानगी आता जेलमध्ये केली. आता पुढे काय होणार पुढे पाहणे रंजकच होणार आहे.